धारदार कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत। त्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय शिंदे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो। हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात, भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात। हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात, भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात। मिळतात इथे माणसे लाखोंनी हजारोंनी, मित्रांनो मिळतात इथे माणसे लाखोंनी हजारोंनी, पण तुमच्यासारखे रसिक हे रोज रोज मिळत नसतात, हे रोज रोज मिळत नसतात। राणी इव्हेंट्स चंद्रपूर, संचालिका मंदाताई कोपुलवार, परी क्रिएटिव्ह ग्रुप चंद्रपूर आणि योगिता टूर्स अँड ट्रॅव्हल्स संचालिका योगिताताई गुंडावार सादर करीत आहेत भविष्यावर बोलूक राही आदरणीय श्री गणेश शिंदे सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वराय गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, असेल कुणाला शंका परंतु मला पूर्ण जाण आहे, असेल कुणाला शंका परंतु मला पूर्ण जाण आहे। आपला हा चंद्रपूर जिल्हा कलावंतांची खान आहे, कलावंतांची खान आहे, कलावंतांची खान आहे। मित्रांनो, राणी इव्हेंट्स चंद्रपूर, परी क्रिएटिव्ह ग्रुप चंद्रपूर यांचं चंद्रपूर जिल्ह्याचं नातं फार जुनं आहे। मागील 12 वर्षांपासून आपल्या चंद्रपूर शहरात चांगली नाटकं, ऑर्केस्ट्रा, प्रेरणादायी व्याख्यान तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून चंद्रपूरकरांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। या कार्यक्रमात योगिता टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांना साथ देत आहेत। मी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय गणेश शिंदे सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांना मंचावर घेऊन येतील सूरजभाऊ गुंडावार। सूरजभाऊ गुंडावारांना मी विनंती करतो की त्यांनी गणेश शिंदे सरांना मंचावर घेऊन यावं। यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी। दीपाच्या तेजाने उजळावी अमुची मती, कल्पनेला आकार मिळावे, बुद्धीला मिळावी गती। विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे, हे मा सरस्वती, हे मा सरस्वती, हे मा सरस्वती। ज्या शिंदे सरांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, शिंदे सर ज्यांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला, शिंदे सर आज लहानसहान व्यक्तिमत्व राहिलेलं नाही आहे। मित्रांनो, नव्यानेच स्थापन झालेलं चॅनल पार्टनर्स अलायन्स ज्यांच्या वतीने ज्यांच्या सहकार्यातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आहे, त्या सर्व सदस्यांचं स्वागत, त्या सर्व सदस्यांचा सन्मान आदरणीय शिंदे सरांनी सन्मान चिन्ह देऊन करावा अशी मी शिंदे सरांना विनंती करतो। मोमेंटोस घ्या, सगळे गौरव करतील। यानंतर सूरजभाऊ गुंडावार यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शिंदे सर गौरव करतील। मंदाताई कोपुलवार घ्या पटकन। यानंतर सोनालीताई बोनगिरवार, प्रांजली कंचलावार, सोनालीताई बोनगिरवार, सोनाली बोनगिरवार, प्रांजल कंचलावार। मित्रांनो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम आटोपता घेत आहोत। ज्या शिंदे सरांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, शिंदे सर यानंतर मी या ठिकाणी परी क्रिएटिव्ह ग्रुपच्या सर्व सदस्यांना इथे मंचावर आमंत्रित करतो आहे, त्यांनी शिंदे सरांचं स्वागत करावं। आजचा हा स्वागताचा छोटासा सोहळा आपण या ठिकाणी आटोपते घेत आहोत आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये
आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय गणेश शिंदे सर यांच्या व्याख्यानाला आपण प्रारंभ करतो आहे. चला, बसले का सगळे? ही बंद केली तरी झालं. ही एक बंद कर. हा, इकडे एवढी लोक उभी होती, सगळी खाली गेली तर भरलंय हे सगळं सभागृह. राणी इव्हेंट्स आणि योगिता टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित भविष्यावर बोलू काही पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी माननीय संजयजी पवार साहेब, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते अतुलजी अल्लाडवार, सूरजजी गुंडावार, मंदाताई कोपुलवार, निलेशजी राय, सोनाली बोंगिरवार, प्रांजलीजी, अमोलजी, गौरवजी, रवींद्रजी, अविनाशजी, हर्षद गंदेवारजी आणि उपस्थित असणारे सर्व श्रोते, विद्यार्थी, पालक, बंधू भगिनींनो, मला वाटतं गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जीवन सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला आणि आज भविष्यावर बोलू काही या विषयाच्या अनुषंगानं मी आपल्याशी संवाद साधणार आहे. इथं अनेक विद्यार्थी उपस्थित आहेत, पालक उपस्थित आहेत. मगाशी मी आत बसलेलो होतो तेव्हा काही पालक माझ्याकडे आले. एका आईनं सांगितलं की आमच्या मुलीला लगेच सांगून टाका, हे असं असं वागलं पाहिजे, असं असं वागायला नको. मी खरं सांगतो की तुम्ही असंच वागलं पाहिजे, तसंच वागायला नको, तुम्ही हेच केलं पाहिजे, तुम्ही हे करायला नको, हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो नाही आहे किंवा तसा माझा अधिकार आहे असंही मला वाटत नाही. मी फक्त काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यातून आपण ठरवावं की आपल्याला नेमकं काय करायचं. मी असं जेव्हा भाषण करायला लागलो, एक दिवशी मी वडिलांना म्हटलं मी आता इथून पुढे भाषण वगैरे करणार नाही. वडील म्हटले काय झालं? म्हटलं बोलून बोलून जर समाज सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं? वडील मला म्हटले ते समाज सुधारायचा तेव्हा सुधरेल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम होईल. म्हणून समाज सुधारायचा आहे तेव्हा सुधरेल, लोक बदलायची तेव्हा बदलतील. ठीक आहे ना, काय अडचण? तुम्हाला दिसतोय ना मी सगळ्यांना? मी सेंटरला येऊ. ठीक आहे का? आणखी सेंटरला? हा, दिसतोय आता सगळ्यांना? खरं तर मी पाहण्याचा विषयच नाहीये, पाहण्यासारखं काय मला असं नेहमी वाटतं की जगात कुणी कुणाला काही शिकू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे शिकवणं ही प्रोसेसच नाहीये, आपण फक्त पोषक वातावरण निर्माण करू शकतो. एखादा शेतकरी म्हणेल की हे झाड मी वाढवलंय म्हणजे त्या शेतकऱ्यानं काय केलंय? त्याला चांगलं खत घातलं असेल, पाणी घातलं असेल, जनावरांनी खाऊ नये म्हणून फार फार तर कुंपण घातलं असेल, पण झाड मात्र आपोआप वाढतं. शेतकरी असा खोडात शिरून त्या झाडाला वाढवतो का? झाड आपोआप वाढतं. शेतकरी फक्त त्या झाडानं वाढावं याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो.
पालकांची, शिक्षकांची भूमिका तीच असते. मुलांच्या अवतीभोवती पोषक वातावरण निर्माण करणं एवढीच आपली जबाबदारी आहे. मुलं आपोआप शिकतात. कोणत्या आईवडिलांनी पोरांना अशी सत्यनारायणाची महापूजा घालून ठरवलंय, उद्यापासून शिव्या द्यायला लागा, ह्या चांगल्या आहेत, ह्या द्या, ह्या फार वाईट आहेत, ह्या देऊ नका. कोणतंही चांगलं किंवा वाईट गोष्टी तर कुणीच शिकवलेल्या नाही आहेत, पण मुलं ते बघतात, शिकतात, त्या पद्धतीनं वागायला लागतात. म्हणून चांगलं आणि पोषक वातावरण मुलांच्या अवतीभोवती निर्माण करता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. एक राजा होता आणि त्या राजानं अशी दवंडी दिली होती की या राज्यामध्ये एक नदी आहे आणि जो कुणी ही नदी पार करून पलीकडे निघून जाईल त्या तरुणाला मी अर्ध राज्य बक्षीस देईल आणि त्या तरुणासोबत माझ्या मुलीचं, राजकन्येचं लग्न लावून देईल. आता इथं अनेक तरुण पोरं बसली, याच्यापेक्षा भारी करिअर काय असेल सांगा मला. काय करायचं नाहीये, नदी पार करून फक्त पलीकडे निघून जायचंय, अर्ध राज्य बक्षीस मिळणार आहे आणि राजकन्येसोबत तुमचा विवाह लावून दिला जाणार आहे. 5-10 हजार पोरं त्या नदीच्या काठावरती येऊन बसलेली होती. सूचनेची वाट बघत होती. कधी राजा सूचना देतोय, कधी आपण नदीमध्ये उडी मारतोय, कधी ती नदी पार करून पलीकडे जातोय, कोण पहिलं येणार, कुणाला अर्ध राज्य बक्षीस मिळणार, कुणाचा राजकन्येसोबत विवाह होणार. 5-10 हजार तरुण आहेत, सगळेजण तयारीत आहेत उडी मारायला. तेवढ्यात राजानं काही उपसूचना दिल्या आणि त्यातली पहिली सूचना होती, या नदीमध्ये 1-2 मगरी आहेत, 1-2-5 हजार विषारी साप आहेत. आता कोण उडी मारतंय सांगा. ते पोरं म्हणले, ते राज्य तुलाच राहू दे आणि तुझी पोरगी तुलाच राहू दे. एक पोरगा उडी मारायला तयार नाही. तेवढ्यात धबदिशी आवाज आला. राजानं जरा मागं बघितलं. एवढ्या सगळ्या तरुणांमध्ये एकाच पोरानं उडी मारलेली होती आणि पोहत पोहत तो पलीकडे निघाला होता. शेवटी अनेक संकट आली, पण त्या सगळ्या संकटांना पार करत रक्तभंबाळ अवस्थेत तो नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरती जाऊन पोहोचला. राजाला आनंद झाला की राज्यामध्ये एक तरी तरुण धाडसी निघाला, ज्याच्या हातामध्ये राज्य द्यावं, ज्याला जावई म्हणून स्वीकारावं. राजकन्येचं लग्न त्या तरुणासोबत झालं. त्याला अर्ध राज्य बक्षीस मिळालं आणि एक लग्नाला 1-15 दिवस उलटले आणि त्या राजाच्या मुलीने विचारलं, का हो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. म्हणे, काय प्रश्न आहे. एवढे सगळे तरुण तिथं उपस्थित होते, कुणीच त्या नदीमध्ये उडी मारायचं धाडस दाखवलं नाही, तुम्ही एकटेच एवढे धाडशी कसे, तुम्ही एकट्यानंच उडी कशी मारली. ते तरुण म्हणताय, तू जो विचार करते ना तोच विचार मी पण करतोय. म्हटलं, आम्ही एवढे जण उभे होतो, मला नेमकं नदीत ढकललं कुणी त्याला मी शोधतोय. म्हटलं, आम्ही काय करू शकतो, फार फार तर पोरांना तुम्हाला ढकलू शकतो, पण पुढचा प्रवास मात्र तुम्हाला करायचा आहे. तुमचं भविष्य. वामनराव पैंचं खूप सुंदर वाक्य आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कुणी येऊन तुम्हाला घडवेल असे दिवस नाहीत. आपण आपली स्वप्न बघायची, त्या स्वप्नांच्या दिशेनं आपण वाटचाल करायची. चांगलं वाईट ठरवण्याची बुद्धी आपली असली पाहिजे. पालक आपल्या हिताचा विचार करतात, गुरुजन आपल्या हिताचा विचार करतात. त्यात आपण जर असा मार्ग काढत आम्हाला पुढे जाता येईल का, मला वाटतं याचं चिंतन आपण सगळ्यांनी करायला हवं. हल्ली झालंय काय माहितीये का, विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालकांच्याही काही भूमिका आपण ठरवून घ्यायला हव्यात. मुलानं हेच केलं पाहिजे, मुलानं तेच केलं पाहिजे, हे केलं म्हणजेच करिअर घडतंय, ते केलं म्हणजेच करिअर घडतंय. या मानसिकतेतनं थोडंसं बाजूला यायला हवं. ट्रेंड बदलत आहेत. एक जमाना होता डीएडचा. डीएडला जर नंबर लागला आणि त्यातल्या त्या दोघं नवरा बायको जर शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेला रुजू झाले, त्यांनी परत मागं वळून बघायचंच नाही. त्यांचं करिअर झालं म्हणून समजायचं. त्यानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठं राहतात, अख्खं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरकडे नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा बरं एखाद्या, इंजिनियर कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आता अलीकडचा काळ तर मेडिकलचा आहे. आफ्टर कोविड तर प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरांना मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर रशियाला जा म्हणते.
पण त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे. लक्षात घ्या, इथं बसलेली सगळी मुलं सगळी मुली एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. आपण त्यांच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखल्या पाहिजेत. पालक म्हणून, शिक्षक म्हणून. एकही मुलगा सारखा नाहीये. सगळ्यांची व्यक्तिमत्व वेगळी आहेत, सगळ्यांच्या स्ट्रेंथ विकनेस वेगळ्या आहेत, प्रत्येकाची कौशल्य, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मग त्यांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं, त्याला र म्हणता यायचं नाही, तर र ला ल म्हणायचं. कोण म्हटलं मला फायनान्समध्ये MBA करायचंय, कुणी सांगितलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचंय. हे बोबडं पोरगं याला विचारलं तुला MBA कशात करायचंय? यानं सांगितलं सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचंय. म्हटलं राहुल 8, संतोष 10, मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रति कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हटला सर 100च्या 100 प्रति विकून आलं. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोललं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? इथं बसलेली सगळी मुलं साहेब एकमेकांपेक्षा वेगळी आहेत, पण आम्ही त्यांच्या मागं लागलो. नाही ते शेजारचा मुलगा डॉक्टर झालाय ना, तू मेडिकलला गेला पाहिजे. ती अमुक अमुक मुलगी इंजिनिअरिंग करते ना, मग ताई तू पण इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे. हे लादू नका पोरांवरती. हा पोरांना मार्ग दाखवा. स्कोप कुठे येते जरा समजावून सांगा. त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस त्यांना जाणून देण्यासाठी थोडीशी मदत करा. पण नाही पण मला डॉक्टर व्हायचं होतं, मला नाही शक्य झालं, आता तू मेडिकललाच गेलं पाहिजे, हे नका करू. चायनामध्ये वयाच्या 11व्या वर्षी एक मुलगी बुद्धिबळाच्या क्षेत्रात ग्रँड मास्टर होती आणि तिला पत्रकारांनी विचारलं बाई तुझी आवड काय? वयाच्या 11व्या वर्षी जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर आहे तिची आवड काय असेल बरं? काय असेल? बुद्धिबळात असेल. तिला विचारलं तुझी आवड काय? तिनं सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांनी विचारलं बाई अभ्यास कशाचा करते? त्यांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिनं सांगितलं बुद्धिबळ ही माझी छंद आहे पण माझी आवड आहे अभ्यास करणं आणि मी अभ्यास करते वेगवेगळ्या देशांमधले हितसंबंध, परराष्ट्र धोरण. या लोकांच्या लाईन क्लिअर आहेत. यांच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, यांचे छंद कोणते, यांच्या करिअरच्या जागा कोणत्या. आम्ही आमचं शिक्षण केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी नेऊन जोडलंय. आमच्या डोक्यात एकच आहे, पोरांना अमुक अमुक स्ट्रीमला गेलं पाहिजे, अमुक अमुक नोकरी केली पाहिजे, 10, 20, 5, 25 लाखाचं पॅकेज त्याला मिळालं पाहिजे. नोकरी लागल्याशिवाय त्याचं लग्नच होत नाही. लग्न झालं, आयुष्यात एखादा बंगला, एखादी गाडी, एखादा फ्लॅट, तिचे हप्ते 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 करत आहे, एक दिवशी स्विच ऑफ. आमचं शिक्षण म्हणजे केवळ आणि केवळ उदरनिर्वाह. उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक प्राथमिक पहिला टप्पा आहे. पण हे शिक्षण आमचं जगणं समृद्ध करतं का? या शिक्षणाची आम्ही मजा घेतो का? याचा आनंद घेतो का? याकडे आम्ही पालक म्हणून विद्यार्थ्यांना आकर्षित करणार आहोत की नाही? आम्ही फक्त मार्कांची बेरीज वजाबाकी केली, मग ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, किती मार्क मिळाले याच्यावरनं त्याची गुणवत्ता ठरणार. ठीक आहे, मार्क हे एक टप्पा आहे मुलांची गुणवत्ता ओळखण्याचा. पण जर या मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत की नाही? केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. मी असे किती विद्यार्थी दाखवू की ज्यांना कदाचित मार्क एखाद्या विषयात कमी असतील पण आज त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं नाव निर्माण केलेलं आहे. याचा अर्थ मार्क मिळू नका याही मताचा मी नाही. लगेच ते दोघं तिघं आई वडिलांकडे बघायला लागले, बघा यांनी सांगितलंय मार्क मिळू नका. मार्क मिळू नका असं मी म्हणत नाही, पण केवळ मार्क म्हणजे शिक्षण नाही. ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला बऱ्याच वेळा मला जाण्याची संधी मिळते. पूर्वी और साहेब मी ते सत्कार करताना त्या विद्यार्थ्यांना मार्क विचारायचो, किती मार्क मिळाले तुला? आता मी ते विचारायचं सोडून दिले. किती मार्क? 99, 98, 95, 90च्या पुढे. त्या पोरांचे मार्क पाहिले ना सत्कार करताना मलाच वाटायचं अरे आपण तर पार दारिद्र्य रेषेच्या खाली होतो. इतके मार्क.
एका गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला गेलो, पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आणि त्याच्या पाठीमागे किमान 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ना, ते एकदम खुश होते. आपण 90च्या पुढे आहोत, असे छाती काढून बसलेले सगळेजण. 80 ते 90 मध्ये जे आहेत ना, ते एकदम टेन्शन मध्ये होते. त्यांना पुढे बघून हसता येत नव्हतं, मागं बघून रडता येत नव्हतं. आणि जे 60-70 वाले होते ना, ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. मी त्यांना विचारलं, तुम्हाला काय? ते म्हणले 80-90 वालेच एवढे आहेत. यांचा आधी होऊ द्या, काय व्हायचं ते आमचं बघू, काय नाही. आता जे 80 ते 90 मधले होते, त्यातले पालक एकदम सुतक पडल्यासारखं तोंड पाडून बसले. मी त्यातल्या दोघांना विचारलं, बाबांनो काय झालं, एवढं टेन्शन का? ते म्हणले, पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय झालं? म्हणले 1 महिना आधी सांगत होतो, जरा पहाटे लवकर उठ, रात्री थोडस जाग, जरा जास्त अभ्यास कर. आता 90च्या रांगेत बसला असता की नाही. म्हटलं झालं काय, किती मार्क मिळाले? म्हणले सांगण्यासारखी सुद्धा नाही. म्हणलं काही तर आकडा असेल. म्हणले काय, त्याला 89 पॉइंट समथिंग काहीतरी पडले. म्हटलं आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले, याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत, याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होती? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं की मुलाला 90 मिळू शकले नाही. केवळ आणि केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. मुलं अभ्यास करताना मनापासून करतात का? त्या अभ्यासाची त्यांना मजा वाटते का? ते आनंद घेतात का? इथं जी मुलं बसली आहेत ना, आपण काय करतो माहितीये का? पेपर जवळ आले, रात्र रात्र जागणार, मग लवकर पहाटे उठणार, मग मागच्या वेळेस कोणते क्वेश्चन आले होते, मग ते काय रिपीट होतील का, सगळी मार्कांची आणि एक एक्झाम डोळ्यासमोर ठेवून आपण अभ्यास करतो. मला असं नेहमी वाटतं, अभ्यास करताना मराठीतला धडा वाचताना त्या लेखकानं तुमच्या सोबत बोललं पाहिजे. हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय ना, ते कवी सोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताना त्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजे. इतिहास अभ्यासताय ना, इतिहासातली पात्र अशी नजरेसमोर उभी राहिली पाहिजे. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजे. गणित सोडवताय ना, गणितातले आकडे असे नजरेसमोर खेळले पाहिजेत. इतकं एकरूप आपण अभ्यासासोबत व्हायला हवं. पण आम्ही फक्त मार्कांची बेरीज वजाबाकी करतो. मग सगळंच मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, इतिहासातली पात्रही मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? मी म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळं कसं मार्कांसाठी. जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत बोललं पाहिजे. आम्ही फक्त त्याला किती मार्क मिळाले, त्याला किती मार्क. आता 11वी-12वीची तर परिस्थिती अशी आहे सायन्सची, कॉलेजलाच जायचं नाही, एखादी कुठली तरी ट्युशन जॉईन करायचे आणि मग त्यानं प्रॅक्टिकलला जायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. एक एक्झाम डोळ्यासमोर ठेवून फक्त पुरा अभ्यास करतात. आणि मग तिथे यश नाही मिळालं की मग ती खचून जातात. प्रॅक्टिकल बिक्टिकल नाहीच. 7वी-8वीची पोरं प्रयोगशाळेत जाऊन त्यांनी काहीतरी करावं, काहीतरी शोधावं. चेहरे बघून त्यांना प्रॅक्टिकलचे मार्क दिले जातात. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? पोरगं काही प्रयोग करायला गेलं का आम्हीच त्याला सांगत, हे चंचू पात्र ठेव, फुटतंय, तेवढंच आहे आपल्याकडे, लिटमस पेपर संपेल. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? मुलांमध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण व्हावी. मुलांनी लॅबोरेटरीमध्ये जावं, नवनवीन प्रयोग करावेत. पोरांनी लायब्ररीमध्ये जावं, चांगली पुस्तकं वाचावीत. मुलांनी मैदानावरती जावं, खेळावं. शिक्षण म्हणजे फक्त 1 वर्षाकाठी येणारी एक्झाम म्हणजे शिक्षण नाहीये. केवळ त्या 4 भिंतीत पोरं जे शिकतात ते शिक्षण नाहीये. अरे 2 देऊन 2 घेऊन, कधी धडपड, कधी पडझड, कधी यश, कधी अपयश, हे सगळं पोरांना शालेय जीवनात कळायला नको. मैदानावरती गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे. आज डाव आपल्या हातात आहे, कदाचित उद्या त्यांच्या हातात असेल. हार जीत हे सगळं पोरांच्या अंगवळणी पडायला नको. साहेब हल्ली पोरं खेळत सुद्धा नाहीत मैदानावरती. कंटिन्यू पोरं मोबाईल मध्ये. मगाशी एक ताई मला सांगत होत्या, आपल्या आपल्या विश्वात पोरं रममान आहे. मैदानावरती खेळणं सुद्धा उरलं नाही पोरांचं. मला आठवतंय, आम्ही जर खेळायला गेलो ना, आई पळत यायची काठी घेऊन, बाद झालं रे पोरांनो खेळायचं, आता चला आता अभ्यासाला बसा.
आता आईला काठी घेऊन पोराच्या मागं पळावं लागतंय. बाबा ते ठेव मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. मैदानावरती जाऊन सुद्धा पोरं मोबाईल मध्ये खेळत असतात. जंगली रमी पे आओ ना महाराज. त्या आई बापाला 2-5 लाखाला गंडा घालताय, मग कळतंय काय. आणि पोरांच्या हातात मोबाईल दिले कोणी? आज पालक तक्रार करतात की पोरं कंटिन्यू मोबाईल मध्ये. पोरं काय जन्माला येताना मोबाईल घेऊन आलं? आपल्याला वेळ नाही त्यांच्यासोबत बोलायला, आपल्याला वेळ नाही त्यांच्यासोबत खेळायला, आपल्याला वेळ नाही त्यांच्या हातात एखादं चांगलं पुस्तक द्यायला. और साहेब, माझ्या वडिलांनी मला माझ्या अख्ख्या आतापर्यंतच्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही. जे पालक, मला आठवतंय नगरमध्ये जर कधी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान असेल, राम शेवाळकरांचं व्याख्यान असेल, कुणाचं चांगलं कीर्तन असेल, प्रवचन असेल, माझे वडील मला बोटाला धरून घेऊन जात होते. आई 2 तास जर कीर्तनाला गेलं ना, आजोबांसोबत आम्ही कीर्तनाला जायचो. कीर्तनाला गेल्यानंतर ते बसवायचे शेजारी. लहान होतो, 2 तास ऐकायची कदाचित कॅपॅसिटी पण नसेल, पण आजोबा घेऊन जायचे, शेजारी बसवायचे आणि सांगायचे कीर्तनात झोपायचं नाही, इकडे तिकडे पळायचं नाही, माझ्या शेजारी बस आणि 2 तास कीर्तन ऐक. घरी गेल्यानंतर आजोबा विचारायचे महाराजांनी कोणता अभंग घेतला होता, आठवतंय का बघ. थोडका मोडका घरी गेल्यानंतर आजोबा विचारणार आहेत म्हणून तो किमान लक्षात ठेवायचा तरी प्रयत्न करायचो. नाही सगळं लक्षात राहायचा, पण आजोबा विचारतील घरी गेल्यानंतर, आम्ही लक्षात ठेवायचं. महाराजांनी सांगितलेला एखादा दृष्टांत आठवतोय का बघ, महाराजांनी सांगितलेलं एखादं प्रमाण तुला आठवतंय का बघ. मला माझ्या आजोबांचा सहवास लाभला 12 वर्ष. छोटंसं घर होतं आमचं पत्र्याचं केडगावमध्ये. त्या घरामध्ये मी असं कॉटवरती आजोबा झोपलेले असायचे आणि मी खाली तिथे अंथरूण टाकून झोपलेलं असायचं. मी कधी रात्री जर उशिरा कुठल्या कार्यक्रमावरून आलो, आजोबा जागे असायचे आणि आल्यावर मला विचारायचे, गणेश आज कोणत्या विषयावर बोललास तू? मी सांगायचो आज असं असं बोललो. अरे मग ऐक, त्याच्यावर ज्ञानोबा काय म्हणतात, त्याच्यावर तुकाराम महाराज काय म्हणतात. त्यांची ज्ञानेश्वरी अशी अंडरलाईन करून ठेवलेल्या ओव्या असायच्या. मधल्या स्पेस मध्ये काहीतरी लिहून ठेवायचे माझ्यासाठी, हे वाच. ही वाचनाची आवड निर्माण झाली. आपण वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. वडिलांनी चांगली चांगली पुस्तकं दिली. आजही मी कुठे व्याख्यानाला निघालो तर वडील मला विचारतात आज कोणत्या विषयावर बोलणार आहेस रे? हा मला हे आवडलंय बरं का, तुला आवडतंय का बघ बरं. हे पालक म्हणून आम्ही करतो का? पोरांसाठी फक्त पोरांची शाळा कॉलेजांची फी भरणं, त्यांना चांगल्या सुविधा निर्माण करून देणं, एवढंच पालक म्हणून तुमचं माझं कर्तव्य नाहीये. पोरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काही योगदान देतो का? घरी आल्यानंतर आई वडील म्हणून आम्ही, शाळेतून पोरगं आलं, हातपाय धुवून ते तिथे बसलंय, ते पटकन मोबाईल मागतंय आणि आम्ही दमून आलेला असतो, देऊन टाकतो. त्याला जरा जवळ घ्या, बाळा आज शाळेत काय शिकवलं, तुला सगळं समजलं का, काय समजलं नाही मला सांग बरं जरा. कदाचित आईला गणित नाही सोडवता यायचं, कदाचित आईला सायन्स मधलं एखादं गोष्ट नाही समजणार, त्या लेकराला नाही समजून सांगता यायची, मान्य. पण आपली आई घरी गेल्यानंतर आपल्याला विचारते, आपली वही बघते, हा विचार तर पोरांच्या मनात येईल. किमान हा विचार लेकरांच्या मनात यावा याच्यासाठी म्हणून तरी शाळेतून घरी आल्यानंतर पोराला जवळ घ्या, त्याच्यासोबत बोला, त्याच्यासोबत संवाद साधा, शाळेतल्या वेगवेगळ्या विषयांवरती त्याच्याशी चर्चा करा. पोरं मोबाईल मध्ये हरून चालली आहेत, मैदानं ओस पडून गेली, पोरं खेळायला तयार नाहीयेत, पोरं अवांतर काही वाचायला तयार नाहीयेत. हा वाचनाचा हा जो विचार आहे ना, हा लेकरांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी पालक म्हणून तुमची माझी नाहीये का? 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. मूल जर रडायला लागलं तर आई काय करायची मॅडम? मूल जर रडायला लागलं तर तुम्ही काय करत होता? मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्याबरोबर मुलगा रडणं थांबवत होता. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? काय करते? शब्बास. आणि पोरग इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय आता ते पण रडायचं थांबत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि आतापर्यंत हे 2च प्रसंग मी भाषणात सांगायचो. 1, आईनं जवळ घेतल्यानंतर मूल रडायचं थांबतं. 2, आईनं मोबाईल दिल्यानंतर पोरगं रडायचं थांबतं.
मध्यंतरी मी ट्रेननं प्रवास करत होतो. मी तिसरा प्रसंग बघितला. पोरग रडून रडून दमून गेलं, पण आई कानाचा मोबाईल सोडायला तयार नव्हती. आम्ही कुठे घेऊन चाललोय या सगळ्यांना? मोबाईल वाईट नाही, विदिन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता. आता एका एंटरवरती जग येऊन थांबलेलं आहे. पोरं टेक्नोसेवी असली पाहिजे, त्यांना नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, पण किती हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे स्क्रीन टाइम वाढल्यामुळे निकामी होण्याचा वेळ आलाय. आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या गोष्टींना? सकाळी उठल्यानंतर आजोबा सांगायचे, हात जोडा, म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आजोबा सांगायचे सकाळी उठलं का भगवंताचे आभार मानायचे. आई म्हणायचो का मानायचे? आजोबा सांगायचे, अरे सगळेच जण रात्री डोळे झाकतात, सकाळी सगळ्यांचेच डोळे उघडत नाहीत. आपले डोळे आज उघडले, आजचा दिवस बघायला मिळाला, त्याच्यासाठी भगवंताला म्हणायचं थँक्यू, आम्ही आभारी आहोत. रात्री झोपताना आजोबा सांगायचे, आता पुन्हा देवाला थँक्यू म्हणा. म्हटलं का म्हणायचं? अरे बाबा, त्याला म्हणायचं आजचा दिवस चांगला गेला बरं का, काही चुकलं असेल. समाजात असताना आमचं शब्दांवर नियंत्रण राहत नाही आणि एकांतात असताना आमचं विचारांवरती नियंत्रण राहत नाही. मोबाईल चांगलं साधन आहे, पण किती आणि कशासाठी वापरायचं याचं तारतम्य आमच्याकडे असलं पाहिजे. घरी जर पाहुणे आले तर पाहुणे घरात आल्याबरोबर आई चहा घेऊन जायची आणि आई चहा घेऊन गेली, पाहुणे बोलायचे हो. पाहुणा विचारायचा, गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे का, बरं चाललंय का. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता पाहुणा घरात आला आणि आई चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, कोण कितवीला आणि पाऊस आहे का, मार असलं काही वेळच नाही पाहुण्याला. आई चहा घेऊन गेली का पाहुणा विचारताय, तुमच्याकडं छोट्या पिनचं चार्जर आहे का. ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आपल्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आपण जगतो. मी इथे डायसवर आल्याबरोबर माझा मोबाईल फ्लाईट मोडवरती टाकला. मला नकोय पुढचा 1-1.5 तास. मोबाईल आपल्यासाठी का आपण मोबाईलसाठी आहोत? आपण मालक आहोत का ते आपलं मालक आहे? आता मोबाईल आपला मालक झालाय, आपण 2 मिनिट सुद्धा तो बंद ठेवू शकत नाही. साधनं आपल्यासाठी आहेत, आपण साधनांसाठी नाही आहोत. साधनांवरती आपण रुबाब गाजवायचा, आता साधनं आपल्यावरती रुबाब गाजवायला लागली आहेत. टॉयलेटमध्ये पण मोबाईल. मी तर काही ठिकाणी बघतो ते डबा घेऊन जाते, एका हातात मोबाईल असतो आणि एका हातात डबा असतो. बसल्यावर रिंग वाजते, काय करतो आता, काय करतो विचारल्यावर काय सांगायचं. त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडे, झुडपाच्या पलीकडे, त्याला आवाज येत नाही, तीनदा उठून उभं राहतं, का रेंज नाही, थोडं मोठ्यानं बोल म्हणतो. शौचालयात सगळ्याला रेंज असते, पण ही स्वच्छतेची रेंज आमच्या टाळक्यात येणार आहे का? किती वापर करायचा या साधनांचा आम्ही ठरवणार आहोत की नाही? मला वाटतं याचं प्लॅनिंग करा, मुलांसोबत बोला. आता घरी गेल्याबरोबर पोरांचे मोबाईल हिसकून घेऊ नका, ते देतच नसतंय लगेच. तुम्हाला थांबावं लागेल, स्पेस निर्माण करावी लागेल. मोबाईल जर हातातून घ्यायचा असेल तर त्याच्या हातात चांगलं पुस्तक द्यावं लागेल, त्याच्या हातात एखादं खेळणं द्यावं लागेल. ते खेळणं दिल्याबरोबर खेळत नाही, तुम्हाला त्याच्यासोबत खेळावं लागेल, त्याला सवय लावावी लागेल. एकाएकी इतके ऍडिक्ट आहोत आम्ही, एकाएकी हे संपणार नाही. त्याची सुरुवात करा. मी एक प्रयोग सांगतो, तो करून बघा तुम्ही चंद्रपूरमध्ये. 15 दिवसात एकदा मोबाईलचा उपवास करून बघा. एक दिवस 15 दिवसात मोबाईल बंद ठेवून बघा. मी म्हणतो लगेच तुम्हाला बंदही नाही ठेवता यायचा. एक दिवस फक्त ठरवा, आज सोशल मीडिया नाही वापरायचं, फार इमर्जन्सी असेल तरच वापरायचं. एक दिवस असा ठरवा, इन्कमिंगच घ्यायची, विनाकारण कुणाला कॉल नाहीच लावायचा, उगाच गप्पा मारायला. फार इमर्जन्सी असेल तरच आउटगोइंग. असं हळू ठरवावं नेमकं कुठे पोहोचायचं. आम्ही आमच्या पालकांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आम्ही आमच्या मुलांसोबत किती बोलतो, किती वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी गप्पा मारतो. आपले स्पर्श तरी आपल्या मुलांसोबत राहिलेत का? 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का?
पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, नाही त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर काढला ना, लक्षात ठेवा. आता इथं अनेक मुली आहेत, अनेक स्त्रिया आहेत. आजही तुम्ही माहेरी जा, तुम्ही माहेरी येणार म्हटल्याबरोबर दिवसभर आई तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. तुम्ही नुसतं उमऱ्यात पोहोचायला उशीर, पटकन म्हातारी पळत येते, लगेच गालावरून हात फिरवल, डोक्यावरून हात फिरून बोटं मोडल, पाणी वाळून टाकल, भाकरीचा तुकडा वाळून टाकल, पटकन ती तिचे ओठ तुमच्या गालावर लावील. काय मजा आहे की नाही त्या स्पर्शात? तिनं नुसतं विचारलं, बाई बरं आहे का ग, तरी सुद्धा सगळा प्रवासाचा शीन संपून जातो. आई वडिलांच्या त्या स्पर्शामध्ये, त्या संवादामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, एक वेगळी जादू आहे. आईनंच पोराला जवळ घ्यायचं असतं, आईनंच गालावरती ओठ लावायचे असतात. मी हल्ली बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाय, टेक केअर. आमचा त्या पोरांसोबत संवाद नाही, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श नाही. मला आठवतंय साहेब, मी पुण्यात शिकायला गेलो, माझी आई नगरवरनं पुण्याला जेवणाचा डबा एसटीनं पाठवत होती. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा डबा यायचा. 9:30 वाजता जर जेवणाचा डबा नगरवरून पुण्यात येत होता तर 6च्या गाडीनं आईनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळला असेल, भाकर थापली असेल, आईच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात यायचा असतो, मुलं काय करतात. आणि या प्रश्नांची उत्तरं आफ्टर 60 जर खणखणीत द्यायची असतील तर आता मुलांचा आहार, मुलांचे संस्कार याच्यावरती जरा वेळ द्या, तो वेळ आवर्जून काढा. या मुलांना जितकी सुविधांची गरज आहे त्याहीपेक्षा आपल्या वेळेची, आपल्या संवादाची गरज आहे. तो संवाद आपल्या मुलामुलींसोबत आहे का? मला वाटतं याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. काय द्यायचं मुलामुलींना, कुठल्या विषयांवरती आपण त्यांच्यासोबत बोलायचं, हे जर ठरवता आलं नाही तर तो या पिढीवरती आपण केलेला अन्याय असेल. म्हणून या निमित्तानं त्यांच्या भविष्याचा विचार करत असताना केवळ आणि केवळ त्यांची नोकरी आणि केवळ त्यांचं पॅकेज, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या डोक्यात असं असतंय की मुलांसाठी कोट्यवधी रुपये कमवून ठेवले म्हणजे झालं. त्या अमिताभ बच्चनचा एक पिक्चर पाहिला होता, एक डायलॉग होता, तुम्ही लायकी निर्माण करा त्या मुलांमध्ये. तुम्ही कोट्यवधी रुपये कमवून ठेवले, पोरगं नालायक निघलं तर 2 दिवसात काडी लावून टाकते सगळ्याला. पण तुम्ही लायकी निर्माण करा त्याच्यात कमवण्याची, ते त्याच्या पायावर उभं राहतंय, त्याच्या मनगटाच्या जोरावर ते उभं राहतंय. तुमचं मिटतंय का नाही? काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे का? झालं का? झालं ना? तुम्ही आता कुणी उठू नका, गडबड करू नका. तुम्ही नेमकं माझ्या अशा नजरेच्या टप्प्यात आहेत. आमची गाडी रंगात यायला आणि तुमचं उठायला आणि बसायला एकच होते. मी सांगत होतो, मुलांसाठी केवळ पैसे कमवून ठेवणं हा उद्देश नाहीये. पैसे कमवा, परंतु त्या पोरांमध्ये आम्ही ती लायकी निर्माण करतो का कमवण्याची? त्यांना मोठी स्वप्न दाखवा. तुम्ही तुमची स्वप्न त्यांच्यावरती लादू नका. त्यांना स्वप्न दाखवा, त्यासाठी धडपड करू देत. पण मला हे जमलं नाही म्हणून पोरानं ते केलं पाहिजे, या विचारातून मात्र आपण त्यांना बाजूला करायला हवं. आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये रोज वाघ सिंहाचे प्रयोग दाखवले जातात. एक लहान मुलगा एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन त्या सर्कसच्या मॅनेजरकडे गेला आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटला, हे वाघ सिंहाचे प्रयोग दाखवणं बंद करा, उद्या आहे ना या पिल्लाचा प्रयोग झाला पाहिजे. ते म्हटले, अरे सर्कसमध्ये लोक वाघ सिंह बघायला येतात, हे तुझं कुत्र्याचं पिल्लू कोण बघेल? म्हटलं, हे पिल्लू विशेष आहे. म्हटले, काय विशेष आहे? म्हटले, हे सुंदर पियानो वाजवत. त्या पोरानं बॅगमधनं पियानो काढला, त्या पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या वाघ सिंह नाही, पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. या दोघांमध्ये चर्चा सुरूच होती.
तेवढ्यात एक मोठं कुत्रं आत आलं. त्या पिल्लाला असं दातात उचललं, रागात त्या पियानोवरती लात मारली आणि त्या पिल्लाला घेऊन बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरने विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्यानं सांगितलं, ये इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर होऊ नये, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये. आम्ही छंदांमध्ये, आवडीनिवडीमध्ये, करिअरच्या जागांमध्ये गफलत करत राहिलो. म्हणून आपण शोधा आपल्या मुलांमध्ये काय चांगलं आहे. प्रत्येक जण एकमेकांपेक्षा वेगळा. आणि मला वाटतं हे पोरांचं सॉर्ट ॲनालिसिस करणं, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखणं, त्यांना अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, त्यांना भीती नेमकी कशाची आहे, याचं अवलोकन करणं हे पालक आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी असली पाहिजे. शिवाजी महाराजांनी तेच केलं. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ना, त्यांनी ओळखलं आपल्या कोणत्या मावळ्यामध्ये काय चांगलं आहे, आपल्या कोणत्या कार्यकर्त्यामध्ये काय स्ट्रेंथ विकनेस आहे ते ओळखलं आणि ती जबाबदारी त्या कार्यकर्त्याला दिली. ते जर म्हटले असते नाही हे आलाय ह्याला ही जबाबदारी, ओळखलं स्ट्रेंथ आणि विकनेस, त्याची कौशल्य बघून ती जबाबदारी दिली आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. आपल्यालाही तेच करावं लागेल. आपल्या मुलामुलींमध्ये काय कौशल्य ती ओळखावी लागतील. एक गंमत सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांनी त्यांचे सगळे सवंगडी जंगलामध्ये जायचे आणि तिथे दांडपट्टा कसा फिरवायचा, तलवारबाजी कशी करायची याचं सगळं प्रशिक्षण चालायचं. आणि हे कुणाला कळू नये म्हणून जंगलाच्या बाहेर 2 पोरांना उभं करायचं आणि त्यांना सांगितलेलं होतं, कुणी अनोळखी माणूस जर येताना दिसला तर प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज काढा. प्राण्याचा पक्ष्याचा आवाज आला का मावळ्यांनी शस्त्र लपून ठेवायची आणि विट्टी दांडू खेळायला सुरू करायचं. 2 पोरं अशी बाहेर उभी केलेली. तिकडून बहिर्जी नाईक येत होते. बहिर्जी नाईकांना येताना बघितलं आणि या 2 पोरांनी मोराचा आवाज काढायला सुरुवात केली. मोराचा आवाज आल्याबरोबर राजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी शस्त्र लपून ठेवली आणि विट्टी दांडू खेळायला सुरू केलं. बहिर्जी नाईक आत आले, राजांना मुजरा केला आणि म्हटले, राज मला स्वराज्यात काही नोकरी मिळेल का? राजांनी विचारलं, काय कौशल्य तुमच्यात सांगा, ती जबाबदारी तुम्हाला देऊ. बहिर्जी नाईकांना सांगितलं, राज तुम्ही शोधा, तुम्ही द्याल ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. राजे म्हटले, 2 दिवसांनी तुम्ही या, आपण ओळखूयात आणि ती जबाबदारी तुम्हाला दिली जाईल. बहिर्जी नाईक जंगलातनं जायला निघाले. 4-5 पावलं पुढे गेले. 4-5 पावलं पुढे गेल्यानंतर बहिर्जी नाईकांनी पुन्हा राजांकडे वळून बघितलं, राजांना मुजरा केला आणि म्हटले, राज जंगलाच्या बाहेर तुम्ही जी 2 पोरं उभी केल्या त्यासनी सांगा या दिसात मोर वरडत नसतात म्हणून. बहिर्जी नाईकांचं एवढं वाक्य शिवाजी राजांनी ऐकलं आणि बहिर्जी नाईकांना गुप्तहेर खात्याचं प्रमुख बनवलं. प्रत्येकात काहीतरी वेगळं कौशल्य असतं आणि म्हणून ती कौशल्य आम्हाला ओळखता आली पाहिजेत. आम्ही ती कौशल्य ओळखत नाहीत आणि मग लादत राहतो, हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण मुलांच्या जडणघडणीसाठी एक वेगळा विचार करायला हवा, त्याच्यासाठी एक वेगळा वेळ द्यायला हवा. मुलांना मोठी स्वप्न दाखवायला हवीत. आम्ही पोरांना मोठी स्वप्न सुद्धा दाखवत नाहीत. पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतं, अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरगं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज इथून घरी गेलात ना, बापानं पोराला सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. शिवाजी महाराज एका सरदाराच्या पोटी जन्माला आले, पण वडिलांनी सांगितलं, आईनं सांगितलं, राजे तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकता. काय परिस्थिती हो, त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधात, त्या सगळ्या शाह्यांच्या विरोधात लढणं सोपं होतं का? पण आई आपल्या लेकराला सांगते, राजे तुमच्यामध्ये ती ताकद आहे, उचला जमशेर. पुण्यामध्ये तर मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला होता. त्या पुण्यामध्ये एक पहार रोवली होती आणि सांगितलं होतं, जो कुणी ही पहार उपसेल त्याच्या कुळाचा नायनाट होईल. प्रचंड अंधश्रद्धा. मुरार जगदेवाला सगळेजण घाबरलेले, सगळेजण पुन्हा सोडून गेले. आणि जेव्हा जिजाऊ आपल्या छोट्याशा शिवबांना घेऊन पुण्यात आल्या, कसब्यामध्ये
तिथे गणपतीचं मंदिर बांधलं, लाल महाल बांधला, आजूबाजूला वाडे तयार केले, पण तिथं राहायला यायला कुणी तयार नव्हतं. आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या मध्ये एक दहशत होती की अरे ही पहार जर कुणी उपसली आणि इथं जर कुणी राहायला आलं तर सगळ्या कुळाचा नायनाट होईल. आई आपल्या एवढ्या एवढ्याशा शिवाजी राजांना, एवढ्या एवढ्याशा मुलाला सांगते, शिवबा उपसाती पहार द्या भिरकावून. शिवाजी राजांमध्ये ते धाडस आईनं निर्माण केलं आणि सांगितलं, पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवा. शिवाजी राजांनी पुण्यामध्ये आपल्या आईच्या सांगण्यावरून सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं राहिलं. लिंबू टिंबू पोरं शिवाजी राजांनी गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या आणि सांगितलं आपल्याला आपलं आपलं एम्पायर उभं करायचं. आणि हे स्वप्न शिवाजी राजांच्या गळी कुणी उतरवलं? ते त्यांच्या आईनं, ते त्यांच्या वडिलांनी ते स्वप्न उतरवलं. आई वडील म्हणून किमान चला यश येईल अपयश येईल. बरं आता काय, ते स्वप्न तर असं होतं, पकडले गेले तर थेट मृत्यूच आहे. समजा शिवाजी राजे औरंगजेबाच्या हाती लागले असते, काय परिस्थिती होती? थेट मृत्यूच आहे. का शहाजी राजे म्हणले, शिवाजी राजे तुम्ही लढला, पकडल्यावर मी बघून घेईल, चांगला वकील देऊ, हायकोर्टात जाऊ. पकडल्यावरती थेट मृत्यूच आहे. याची जाणीव असून सुद्धा एवढं मोठं स्वप्न एखादा मुलगा बघतो आणि एक आई खंबीरपणे शिवाजी राजांच्या पाठीमागे उभी राहते. शहाजी राजांना तर स्वराज्य संकल्पक म्हटलं जातं. ही आई वडिलांची भूमिका आहे, ते बळ देणं, ती ताकद पोरांच्या पाठीमागे निर्माण करणं. लढ, मी आहे तुझ्यासोबत. किमान तेवढं धाडस तर पोरांमध्ये निर्माण करू. ते धाडस निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. पण आम्ही आमच्या पोरांना सांगितलं, आमची स्वप्न असली पाचगळ, ह्याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, इथं तर चिटकलं पाहिजे, तिथं तर लागलं पाहिजे, बँकेत तर घ्या, पतसंस्थेत तर घ्या, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, 10-20 लाख रुपये भरतंय, 2-4 हजार रुपयानं काम करतंय. काय जिंदगी आम्ही जगतो. आता आम्ही तिथे मगाशी बोलत होतो, गप्पा मारत होतो, ते सांगत होते की आमच्या शेजारचा एक मुलगा इंजिनियर झाला, पुण्यामध्ये 1 लाख रुपये पगार घेतोय. म्हणलं त्याला विचारा शिल्लक किती राहतात. 1 लाख रुपये पगार घेते, एक फ्लॅट घेते गेल्या गेल्या पुण्यात 50 लाखाला 1 BHK. त्याचेच हप्ते 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 5-25 हजार रुपये हप्ते, नंतर गाडीचे 5-25 हजार रुपये, किराणा, LIC, फोनचं बिल, लाईटचं बिल, अमुक तमुक. ते महिन्या अखेरी इकडेच वडिलांना फोन करताय, जरा 20 हजार पाठवता का म्हणताय. मी म्हणत नाही तुम्ही नोकऱ्या करू नका, मी म्हणत नाही की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करू नका, पण का आम्ही थोडासा मोठा विचार करायचा नाही. इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रत्येकाला का वाटावं की आपण नोकरीच केली पाहिजे? का एखाद्या पोराला वाटत नाही की अरे मी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जाईल, साधं मी स्वतःचं एक वर्कशॉप सुरू करेल. मी आत्ता 1 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये चेंबूरला होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे, मी तिथे गेलो होतो व्याख्यानाला. अनेक सायंटिस्ट होते, अनेक विद्यार्थी होते. होमी बाबांच्या नावाने ते अणुसंशोधन केंद्र चालतं. होमी बाबा जेव्हा भारतामध्ये आले, दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि त्या परिस्थितीमध्ये स्वतःला अगोदर त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं जगभरात सायंटिस्ट म्हणून. पण होमी बाबांच्या लक्षात आलं की भारताला जर अणुऊर्जा क्षेत्रात काही करायचं असेल तर आत्ता सुरुवात करावी लागेल. टाटांच्या मदतीनं टाटा इन्स्टिट्यूट सुरू केलं, नंतर गव्हर्नमेंटकडनं ती 1200 एकर जागा मागून घेतली. आज जे काही भारत अणुऊर्जाच्या क्षेत्रात तुम्हाला दिसतोय त्याचं कारण जर कोण असेल तर होमी बाबा आहेत. मी तिथं ते जे विद्यार्थी होते त्यांच्याशी बोललो, बोटावर मोजण्या इतके सुद्धा महाराष्ट्रातली पोरं नव्हती. पश्चिम बंगाल, कोलकाता तिकडनं आलेली अनेक मुलं मी पाहिली. या मुलांना माहीत आहे इथली एक्झाम दिली पाहिजे, ही क्लिअर केली पाहिजे, आपण सायंटिस्ट म्हणून काहीतरी केलं पाहिजे. अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत, पण आमच्या डोक्यात एकच आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल. याच्या पलीकडे आणि फार फार तर स्पर्धा परीक्षा, याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही होत. का आम्हाला वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं, नाहीतर कुणाच्या तर मागं की जय. बरं साहेब, मागं निम्म्यांना माहीत नसतंय पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का आम्ही जय म्हणायचं, यात आम्ही आमचं तारुण्य वाया घातलं. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. दुबईमध्ये काल 2 दिवस झाले आपण पाहतोय, दुबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस, हे ते. पण मला दुबईचा हेवा वाटतो. काय होतं दुबईमध्ये 84-85 पर्यंत?
तेलाचे पैसे होते. आज दुबई कुठच्या कुठे निघून गेलं. 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. त्यांना कळलं आपल्याकडे जे पैसे आहेत ते त्यांनी प्रॉपर वेनं युटिलाइज केले. जगाला आकर्षित केलं दुबईनं स्वतःकडे. बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे. शेकडो मजले वर घेऊन जातात, वरून खाली घेऊन येतात आणि वर जाऊन खाली यायला हजारो रुपयांचं तिकीट काढावं लागतं. आता कर्नाटक गव्हर्नमेंट सुद्धा तशा प्रकारचं एक मोठं टॉवर उभं करत आहे. दुबईला कळलं वाळवंटामध्ये आपण असं काही उभं करू की सगळं जग आपल्याकडे आकर्षित होईल. पर्यटनाच्या आत्ताचा बिझनेस एक्सपो तो पण दुबईमध्ये झाला. का आमच्या पोरांना वाटत नाही की आपणही पर्यटनाच्या क्षेत्रात काही केलं पाहिजे? का चंद्रपूरच्या 5-10 पोरांना असं वाटू नये की आपण एखादी पर्यटनावरती काम करणारी संस्था उभी करावी? का जगभरातल्या लोकांनी ताडोबाला येऊ नये? का जगभरातल्या लोकांनी इथे चंद्रपूरमध्ये येऊन राहू नये? ताडोबाला आलेल्या लोकांनी 4 दिवस चंद्रपूरमध्ये राहिलं पाहिजे, फिरलं पाहिजे. असं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं पाहिजे. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये दुबई सारखा देश जगाला स्वतःकडे आकर्षित करतो. आम्ही का? मी आता RDC सरांशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की आता इथे बॉटनिकल गार्डन होतंय, सायन्स सेंटर होतंय आणि हे केलं पाहिजे. ताडोबाला आल्यानंतर वाटलं पाहिजे मी 2 दिवस चंद्रपूरमध्ये राहावं, 1 दिवस मी बॉटनिकल गार्डनला गेलं पाहिजे, 1 दिवस मी सायन्स सेंटरला भेट दिली पाहिजे. आणि हे करायला पाहिजे. मित्रांनो, मी जेजुरीला गेलो होतो. तुम्ही गेलता का कधी जेजुरीला? तुमच्याकडे माहित नाही, पण आमच्याकडे लग्न झालं का जेजुरीला जावं लागतंय. ते महेश कोठारीनं मालिका काढल्यानंतर खंडोबा जेजुरी सगळ्यांना परिचित झाले. आणि ते बायकोला उचलून न्यावं लागतंय 5 पायऱ्या. ज्याला उचलण्यासारखे ते जाऊन या. मी जेजुरीला गेलो होतो आणि 4-5 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्या पोरांना विचारलं काय करता रे फोटो काढून? एक पोरगा मला म्हणला दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटला. आणि म्हणलं आणून काय करणार? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा म्हटलं. वाजवून खणखणीत नाणं बाजारात तुम्हाला विकता आलं पाहिजे. विक्रीची कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजे. आम्हाला पिकवता येतं, आम्हाला कष्ट करता येतात, पण दुर्दैवानं आम्हाला विकता येत नाही. आत्ता एक मुलगा बाहेर गेला आणि कोल्ड्रिंकची बॉटल घेऊन आला. कोल्ड्रिंक कंपन्यांनी जगभरामध्ये आपलं पेव निर्माण केलं. जगभरातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतामध्ये आपलं मार्केट एस्टॅब्लिश केलं. कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे शब्बास. सोलापूरला तर लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला होता 2 महिन्यापूर्वी. कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जुळवायचे? स्वतःला सिद्ध करा, लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद तुमच्यात असली पाहिजे. रांगा लागतील तुमच्या दारामध्ये. पण आम्ही शाळा कॉलेजातल्या दिवसात इकडे तिकडे टवाळ्या करत फिरणार आणि मग लग्न जमत नाही आणि कोण पोरगी देत नाही. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला ते मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा म्हणला, मग लग्न जमत. मुलीच्या वडिलांनी याला विचारलं पगार किती? यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? आणि तरुण पोरांना तर माझं सांगणं आहे, तुम्ही आत्ता तुमच्या कौशल्यांकडे, तुमच्या महाविद्यालयीन आयुष्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. या का आपण स्पर्धा परीक्षांमध्ये जावं, शेतीमध्ये नवीन संशोधन करावं, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जावं, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, किती क्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत. झोकून द्या स्वतःला. हे आयुष्य पुन्हा नाही. अरे पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, लाल दिव्याच्या गाडीत बसून यालीत, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, अख्ख्या जिल्ह्याचं प्रशासन तुमच्या ताब्यात असेल. RDC साहेब इथं आत बसले होते, लगेच इथले मॅनेजर आले, सर जरा ECचं काम. सर म्हणले उद्या या भेटा. एका सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलतं, एखाद्या गावाचं भवितव्य बदलतं. आणि हे अधिकार तुमच्या सहीत यायला तुम्हाला करायचंय काय? आयुष्यातली 5-10 वर्ष गांभीर्यानं शिक्षणाकडे बघायचंय, प्रयत्न करायचे, लढायचंय.
हेच करायचंय आपल्याला. या वयात आम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, मग पुढचा सगळा प्रवास खडतर आहे. ज्या लोकांनी महाविद्यालयीन आयुष्यामध्ये थोडासा खडतर प्रवास केला, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट केलं, त्यांची करिअर झाली. आणि महाविद्यालयीन जगण्यामध्ये ज्यांनी टिंगलटावळ्या करत बसले, नाही शक्य होऊ शकलं. आत्ता ठरवा, हेच दिवस आहेत तुमचे पाय घसरण्याचे आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे. या दिवसामध्ये पाय घसरू द्यायचे का या दिवसांमध्ये तुम्ही उंच भरारी घ्यायची, मोठी स्वप्न बघायची, हे तुमचं तुम्ही ठरवा. उद्या जर तुमची आई तुमच्या ऑफिसला आली आणि तिथं लिहिलेलं असेल जिल्हाधिकारी चंद्रपूर, काय तुमच्या आईच्या डोळ्यात आनंद असेल मला सांगा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, इथं राजमुद्रा असते खांद्यावरती, काय तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद असेल मला सांगा. आणि तुमच्या आई वडिलांना हा आनंद मिळवून देण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचं. तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. पुढची 5-10 वर्ष आई वडील तुमचे दुश्मन नाहीत. आईनं असं सांगितलं बाई मोबाईल ठेव, आपल्याला राग येतो. आईनं आपल्याला काय सांगितलं, पोरं सरळ म्हणतात हे आई तुला काय कळतं ग. माझं सगळ्या पालकांना सांगणं आहे, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल ना मुलांचे मित्रमैत्रिणी व्हा वगैरे वगैरे, अजिबात तुम्ही तुमच्या पोरांचे मित्रमैत्रिणी होऊ नका. त्यांना शाळे कॉलेजमध्ये खूप मित्रमैत्रिणी, तुम्ही चांगले आईबापच व्हा. योग्य ठीक आहे, ते आम्ही इतके फ्रेंडली व्हायला जातो, मग ते पोरगं गळ्यात हात घालतंय, त्या आईला म्हणते तुला काय कळतं का, बाबा तुम्हाला काय समजतं का. इतकंही फ्रेंडली होऊ नका. त्यांचे चांगले आईवडील व्हा. आणि किती नातं मैत्रीचं असावं, मुलांनी त्यांच्या समस्या तुमच्याशी सांगाव्यात, बोलाव्यात, इतकं तुम्ही त्यांच्याशी मैत्रीचं नातं जरूर प्रस्थापित करा. पण अगदी त्यानं तुमचा सन्मानही ठेवू नये इथपर्यंत तुम्ही हे करू नका. चांगले आईवडील व्हा मुला मुलींचे, त्यांना योग्य दिशा द्या, त्यांना योग्य मार्ग दाखवा. तुमच्या नजरेचा धाकही तुमच्या आईवडिलांना असला पाहिजे. आणि पोरांनो, तुमच्या आईबापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम आहे ना, तेवढं प्रेम या जगात दुसरं कोणी तुमच्यावर करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सन्मान ठेवायला शिका. ज्या ज्या तरुण मुली इथं बसलेल्या आहेत ना, तुमच्या बापाचं तर तुमच्यावर विशेष प्रेम असतं. वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं त्याच्या मुलीवर असतं. पोरानं जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणतील हां 2 दिवस थांब, पगार होऊ दे. आणि पुरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालल, पोरीला मात्र शाळेत जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण प्रेम करतो तुमच्यावर एवढं. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. पोरींनो, कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असं कामगिरी काहीतरी करून दाखवा. आत्तापर्यंत तुमची ओळख तुमच्या आईच्या तुमच्या वडिलांच्या नावानं असेल. पोरांनो, एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे. आत्तापर्यंत तुमची ओळख काय, त्या अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं आईवडिलांची ओळख झाली पाहिजे. त्या कलेक्टर मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का. त्या RDC साहेब आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत. डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. अरे, तुमच्या नावानं ज्या दिवशी तुमच्या आईवडिलांची ओळख होईल ना, त्याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण तुमच्या आईवडिलांच्या आयुष्यामध्ये नसतो. आणि म्हणून आपल्या आईवडिलांना तो आनंद किमान आम्हाला या आयुष्यामध्ये देता येईल का, यासाठी बाळांनो स्वतःच्या अंतर्मनात कधीतरी डोकून बघा. नोकरी 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 नोकरीच्या थोडं पलीकडे जा. या उद्योगात, व्यवसायात, व्यापारामध्ये आपल्या बापाला पिकवता येतं, आपल्याला ते विकता आलं पाहिजे. बाजारामध्ये बटाटा 10-12 रुपये किलोनं विकत आणता आणि वेपर्स एक पॅकेट किती रुपयाला आणलं आता? 10 रुपयाला आणलं. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स होते? 4च होते. बाकी सगळी हवा आहे. बाळांनो, पैसे हवेचे आहेत. तुम्हाला हवा करता आली पाहिजे मार्केटमध्ये.
आपण ती कौशल्य आत्मसात करत नाही, विक्रीची कौशल्य आपण आत्मसात करत नाही, आणि म्हणून आपण मागे पडतो. खणखणीत नाणं बाजारात वाजून विकायला शिका. आणि काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत आणि ही कौशल्य जर आत्मसात केली नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. माझ्या पिढीनं, माझ्या वयाचे जे पालक इथं आहेत, आपल्या पिढीनं आयुष्यामध्ये पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? नोकिया 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा? सोनी. आता मोस्टली सोनी, पॅनासॉनिक, निकॉन, कॅनॉन. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक दिसत नाही. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही. कॉडॅक, अहो काय काळ होता कॉडॅकचा. हे पहिल्या रांगेत जे बसलेत ना, यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा. 100% कॉडॅक. त्याच्यात रोल असायचा, 36च फोटो निघायचे, नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला. आणि 6 महिने अल्बम मिळत नव्हते. नवरदेव दमून जायचं, बायको जुनी होऊन जायची तरी अल्बम मिळत नव्हता. आणि त्याला विचारलं ना अल्बमचं काय झालं, ते म्हणायचं फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतो गुणच ठाऊक. एक काळ कॉडॅकचा होता, एक काळ नोकियाचा होता. नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नाही टिकू शकलं बाजारामध्ये. आम्ही कधी बदलणार आहोत? आम्हालाही बदलावं लागेल काळ आणि वेळेनुसार. मला आठवतंय रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला, आठवतंय का? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुम्हाला नवीन मुलांना माहीत नसेल, पण माझ्या वयाच्या सगळ्यांना ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, ऐकलं का? तंदुरुस्ती है वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवलेली होती. ताई, भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का हो? जनरली भारतामध्ये क्रिकेटची क्रेज होती, पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली. मला प्रश्न पडायचा, हे लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असतील? पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? मोनोपोली होती लाईफ बॉयची. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. लाईफ बॉयचं मार्केट होतं, लाल रंगाचा असा ठोकळा साबण होता. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. लक्स मार्केटमध्ये आल्यानंतर तिकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. लाईफ बॉयला कळलं, आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर लाल रंगाचा ठोकळा साबण आणि फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाहीत. त्यांनी गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचं. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. ह्या कंपन्यांना कळलं हो मार्केटमध्ये काय लागतंय आणि आपण कसं पोहोचवलं पाहिजे. कोविडमध्ये साहेब एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये एकच जाहिरात होती, 99.9% कीटाणू से मुक्ती. संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं कोविडमध्ये, फक्त कीटाणू से मुक्ती. आणि मला साहेब मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते मोती वर्षभर कुठं असते काय माहित, ते दिवाळीलाच येते. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर झोपतंय आणि दिवाळीला म्हणताय उठा उठा, दिवाळी आली, मोती साबणानं आंघोळ करायची. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. त्यानं त्याचं मार्केट, त्याची जागा ठरवून घेतलेली आहे. आपल्याला मार्केट कळलं पाहिजे. सायकल अगरबत्ती कोण आहे ब्रँड अँबॅसेडर? अमिताभ बच्चन. बच्चनच असतंय मोस्टली. एक
बांबूची काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे. 1,500 कोटीची वार्षिक उलाढाल आहे. काय आहे अगरबत्ती? एखाद्या दिवशी जर देवाला अगरबत्ती लावली नाही, देव संपावर जाते का? का देवानं सांगितले मला हाच फ्लेवर पाहिजे आणि तोच फ्लेवर पाहिजे? तुम्ही लिहिता फक्त किराण्याच्या यादीत अगरबत्ती आणि दुकानदार देईल ती घेऊन येता. अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसिडर आहे. 1,500 कोटीची वार्षिक उलाढाल आहे अगरबत्तीची. लिज्जत पापड कॉपरेटिव्ह सोसायटीने एकत्र येऊन लिज्जत पापड सुरू केलं. काय हो पापड म्हणजे? एखाद दिवशी पापड नसेल तर माणूस उपाशी राहते का? पापड म्हणजे जेवणाला ताटाला एक तोंडाला चव यावी म्हणून एक पापड. पण 750 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे आज लिज्जत पापडची. का आम्ही उद्योग व्यवसायामध्ये यायचं नाही? का आम्ही आमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग मार्केटिंग करायचं नाही? का आम्ही ही कौशल्य आत्मसात करायची नाही? आम्ही ही कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. लोकांना फिरायला घेऊन जाणं व्यवसाय असू शकतो हे कधी कळलं आपल्याला? पण आज टूर्स ट्रॅव्हल्स, आज मला वाटतं इथेच एक टूर्स कंपनी आहे. आम्ही अनेक वेगवेगळी क्षेत्र तुमच्या माझ्यासाठी खुली आहेत, पण या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही स्वतःला झोकून देतो का? माझं सगळ्या मुलांना सांगणे, तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करा. सोलापूरमध्ये एक महिलांचा बचत गट आहे, ज्वारीची कडक भाकरी बनवतात. इथं कोणाचं माहेर आहे का सोलापूर? ज्वारीची कडक भाकरी भेटते तिथे. दही आणि शेंगा चटणी लावून ते भाकरी खातात. आणि एक बचत गट ते भाकरी बनवतो. मी त्यांना भेटायला गेलतो. मी त्यांना विचारलं, एक भाकरी बनवायला किती रुपये लागतात? म्हणे 1-1.5 रुपये लागतो. म्हणे तुम्ही हॉटेलला कितीला विकता? म्हणे 2.5 रुपयाला विकतो. म्हणलं हॉटेल मालक खाली किती रुपयाला विकताय? म्हणे तो 10 रुपयाला विकतो. म्हणलं ते हॉटेल मालक 7.5-8 रुपये कमवतो आणि ताई तू 1 रुपया मार्जिनवर काम करते. अडाणी बाई मला हिशोब सांगत होती. ती म्हणली हॉटेल मालकाला एक भाकरी दिवसभर विकत बसावं लागतंय. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेलला आमची भाकर जाते. पहिल्यांदा आम्ही हातावर बनवत होतो, आता आम्ही मशीन घेतली आणि दिवसभरात 50,000 भाकरी आम्ही विकतो. आणि आमची भाकरी विमानात बसून आता परदेशात जाते. आणि काय काय शिकलेल्या त्या महिला? फार शिक्षण घेतलेलं नाही, पण विक्रीचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. मी त्यांना विचारलं तुम्ही हे कुठून शिकलात? त्या बाईनं मला एक एक्सपिरियन्स सांगितला. ते म्हणे आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो आणि काळभोर शेत बघितलं. आणि ते शेत पाहिल्यानंतर मला असं वाटलं की कुंड्यांमध्ये माती टाकून झाडं लावावीत, याच्यासाठी आपण ही माती घरी नेली पाहिजे. त्या शेतकऱ्याला म्हटलं आम्हाला थोडी माती देतो. त्यानं आम्हाला 2 पोते माती भरून दिली. इकडे आल्यानंतर ते कुंड्या भेटल्या नाही, झाडं लावायची राहिली, माती तशीच पडून होती. शेवटी ती माती एक दिवशी अशी उन्हात तापून घेतली, साडीमध्ये गाळून घेतली, बारीक बुकटी उरली, त्याच्यात लिंबाची पालं घातली, तुळशीची पानं टाकली, त्याच्यानंतर त्यात सुगंधी द्रव्ये टाकली, 10-10, 20-20 ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या बायकांना फेस पॅक म्हणून विकल्या. आम्ही त्यांना सांगायचो तोंडावर लावून ठेवा 10 मिनिट, गार वाटतंय. आता माती तोंडाला लावल्यावर गार नाही तर काय गरम होतंय का? 2 पोते माती 40,000 रुपयाला विकली. आणि मग कळलं जगात जर माती विकता येऊ शकते तर जगात काही पण विकता येऊ शकते. काय कळलं नाही मला काय. हा येस 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 अगदी 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 खूप खरं तर आपण काय करतो ही विक्रीची कौशल्य तुमच्या डोक्यातनं जेव्हा तुम्ही हे काढाल ना की एक एक्झाम आहे आणि तिच्यासाठीच फक्त शिक्षण आहे, ते फक्त डोक्यातनं आपण काढलं पाहिजे. हां, जोपर्यंत ते करतोय आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. पण एखादी एक्झाम जर क्रॅक नाही झाली म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. आणि म्हणून ही विक्रीची कौशल्य, नवीन काय करायचं. एलॉन मस्क नाव ऐकलंय का तुम्ही सगळ्यांनी? ट्विटर विकत घेतलं एलॉन मस्कनं. मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. तो त्याच्या भाषणात सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशातून विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं पोरांनो. तो म्हणला आम्ही जमिनीवर लँड करू. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्या गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट कर. मला हेवा वाटतो या लोकांचा. काय विचार करायची पातळी आलो. ते म्हणतंय आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून घालायची, आकडा करायचा.
आम्ही कधी या मानसिकतेतनं बाहेर पडणार आहोत? आपण पण चंद्रयान 3 मध्ये जगाला दाखवून दिलं आम्ही पण संशोधनाच्या क्षेत्रात पुढे आहोत. पण शाळा कॉलेजातल्या आयुष्यामध्ये पोरांमध्ये संशोधनाची भावना निर्माण व्हावी यासाठी आम्ही काही करणार आहोत की नाही? आपण नाविन्य स्वीकारलं पाहिजे. नाविन्य जर स्वीकारलं नाही तर आपण टिकू शकणार नाही. पोरस नावाचा राजा होता आपला, आणि त्याची पहिली जी फळी होती ना लढाईची ती हत्तीची होती. अनेक लढाया पोरसनं पहिल्या फळीच्या जोरावरती जिंकल्या होत्या. पण सिकंदरला कळलं हत्ती युद्धाच्या कामात फारसा चपळ नाही. हत्तीला ते वरातीत ठीक आहे, डोलतंय, रुबाबात चालतंय. हत्तीला वळायचं असलं तर 10 मिनिट विचार करावा लागतोय. त्यात हत्ती जर पिसळला आपलंच सैन्य आपल्याच पायाखाली घेऊन पुढं चालत राहतंय. युद्धाच्या कामामध्ये घोडा चपळ आहे हे सिकंदरानं ओळखलं, आणि ज्यावेळेस पोरसवरती चालून आला त्यावेळेस घोड्यांवर बसून आला. मग आम्हाला कळलं जिंकायचं असेल तर घोडे स्वीकारावे लागतील. आम्ही घोड्यांवर बसलो. घोड्यांवर बसून आम्ही तलवारींना धारी लावल्या, तलवारी चालवायला लागलो. त्याच वेळेस आमच्यावरती मोगल चालून आले. मग आम्हाला कळलं ते येतानाच बंदुका घेऊन आले होते. मग आम्हाला कळलं आता तलवारी उपयोगाच्या नाहीत, आम्ही बंदुका स्वीकारल्या पाहिजेत. आम्ही बंदुका स्वीकारल्या, घोड्यांवर बसून बंदुका चालवायला लागलो. त्याच वेळेस आमच्यावरती ब्रिटिश चालून आले, येतानाच तोफा घेऊन आले. आणि मग आम्हाला कळलं आता तोफा स्वीकाराव्या लागतील. नाविन्य आम्ही स्वीकारतो, पण नाविन्य आम्ही शोधतो का? नवीन काहीतरी करावं याची मानसिकता आमच्यामध्ये आहे का? ही मानसिकता मुलांमध्ये निर्माण व्हावी, मला वाटतं यासाठी काम करावं लागेल. म्हणून पहिल्यांदा पोरांच्या डोक्यातून नोकरी म्हणजे सर्वस्व हा विषय आपण काढायला हवा. आमच्याकडे एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती, आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळणार आहे? एकालाच मिळणार आहे. बाकीचे 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. लोक जर बागेत नसतील, गोरीला जर बागेत नसेल तर लोक कशी येतील? लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. आमच्या ज्ञानावर विश्वास नाही, आमच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब मी पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे गोरीला जोरजोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्याबरोबर याला कळलं नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. मला साहेब बच्चन साहेबांचा हेवा वाटतो. आज किती वय आहे बच्चन साहेबांचं? 83-84 असं काहीतरी वय आहे. आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली गेली. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतो. कोविडमध्ये कुणीच कुणाशी नीट बोलत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडनं कोण बोलायचं? हा दादा कुणाचा आहे बरं? त्याच्या आईनं त्याला जवळ घ्या, ते दमून जाईल, इतकं पळतंय तिकडून तिकडून, त्याला जवळ घ्या ज्याचा असेल त्यानं. कोविडमध्ये त्याला जवळ घ्या म्हणल्यावर ते पळून गेलं. ज्या आवाजाच्या जोरावरती बच्चननं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं
आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावतंय, त्याच पैशातनं परत कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतंय, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्समध्ये टाकून कर्जही काढायला लावतंय, आणि कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन, मला सांगा. मला हेवा वाटतो या लोकांचा. हा कमालीचा जो आत्मविश्वास आहे ना, हा आत्मविश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून सगळ्या मुलांना सांगतो मी, आत्मविश्वास ठेवा. जंगलाचा राजा कोण आहे रे पोरांनो? सिंह जंगलाचा राजा आहे. मला सांगा, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? जिराफ. जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? चित्ता. जंगलामध्ये सगळ्यात ताकद कुणात जास्त, अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात असं पाऊस पडल्यावर नाचतो कोण छान? आणि जंगलामध्ये गातं कोण छान? कोकिळा. आता त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतं का? हत्ती इतकी ताकद आहे का? चित्ता इतकं धावतंय का? मोरासारखं नाचतंय का? जिराफ इतकं उंच आहे का? आणि मग त्याला जंगलाचा राजा कुणी केलं? त्याचं त्यानंच जाहीर केलंय, मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहितीये? कॉन्फिडन्स. असला चालतो सिंह. सकाळी उठून त्याने एकदा सिंह गर्जना दिली, सगळं जंगल नुसतं थरथर कापतंय. चालतच असलं रुबाबात ना, अशी बाण बिन हलून जंगलातले सगळे प्राणी सिंह येतोय बरं का, चला आपलं आपलं लपून बस. कमालीचा आत्मविश्वास आहे सिंहामध्ये. हा आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. अरे लात मारील तिथून पाणी काढू, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. त्या आत्मविश्वासानं तुम्ही जे काही करायचंय त्याला सामोरं जा. ठरवा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं. आणि पुन्हा सांगतो, तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता आलं, त्या दिवशी जगणं सुंदर झालं म्हणून समजायचं. मी जेव्हा कॉलेजला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, कॉलेजचा गॅदरिंगचा माहोल होता, आणि सरांनी मला विचारलं, गणेश तू गॅदरिंगमध्ये भाग घेणार का? म्हटलं हा घेणार. म्हटलं काय करणार? मी म्हटलं मी सूत्रसंचालन करतो. ते म्हटले तुला MBA जर ह्युमन रिसोर्समध्ये करायचं आहे ना, तू इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये, तू ग्रुप ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. 10 लोकांना बोलवलं पाहिजे, त्यांचं सॉर्ट ॲनालिसिस केलं पाहिजे, त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. करणार काय ग्रुप ॲक्टिव्हिटी? गायला गाळा लागतो, आमच्याकडे नरड आहे, डान्स बिन्सचा आमचा कुठून कुठून संबंध नाही. ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची काय? बोलण्याच्या जवळचा प्रांत म्हणून आम्ही ताई नाटक बसवायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं, 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. आमच्या वर्गात एक पोरगा होता बीडचा, मला म्हणला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नका. म्हटलं का? म्हणलं आपण पुण्यात आहोत, इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं असतं. म्हटलं बाणातला न का नळातला न. म्हटलं तू पुरातन काळातली कथा शोध, त्याच्यात कॅरेक्टर टाकायचे आणि नाटक करायचं. म्हटलं यानं काय होतं? म्हटलं यात आपल्या अंगावर कोण येत नाही. कुणी जर विचारलं ना हा डायलॉग असा कसा, त्याला म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं ठीक आहे. आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. प्रसंग निवडला द्रौपदीचं वस्त्रहरण. आता नाटकात काम करायला द्रौपदी पाहिजे मुख्य भूमिकेत. मी 4-5 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना विचारायचो तुम्ही नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, रोल काय करायचा नाटकात? आता कुणी सांगायचं द्रौपदीचा रोल करायचा? हिनं तिच्याकडे बघायचं, तिनं हिच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं आणि म्हणायचं ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. एकही पोरगी द्रौपदीचं काम करायला तयार नाही. सगळ्या मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं म्हटलं. आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची वेळेवर येते की नाही? आमच्या वर्गात एक गोरगोमटं पोरगं होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदी. म्हणला डोक्याचं कसं करणार? म्हटलं विग आणून लावू, छान दिसशील. तो म्हणला तुम्ही विग आणून लावा, असला रोल करतो म्हणला द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात, पण माझी एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे, पण दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, काळजी करू नको. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे, आम्ही सगळे किडकिडीत शरीरयष्टीचे.
कॉलेजच्या बाहेर एक पोरग रोज बुलेटवर चक्रा मारायचं. त्याला मी म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं, आत यावं लागतं कॉलेजमध्ये. तो म्हणला मला कोण एंट्री देणार? म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा आहे? म्हटलं आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं आहे, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. पिळदार शरीर यष्टी आहे, तुला शोभल असं काम देतो, तू भीमाची भूमिका करायची. हे म्हणला मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत आहे. ते एवढं खुश झालं साहेब, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करायला. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधले, आम्हाला 5 पांडवांपैकी एक कमी पडत होता. तो कुठून आणायचा? वर्गात पहिल्या बाकावर बसणार एक पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरं काही केलं नाही. कायम फक्त अभ्यास, कधी मैदानावर खेळायला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना, त्यानं 2 वर्षात कधी शिट्टी वाजवली नाही. 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना, आणि खूप मोह झाला असं खाली बघून शिट्टी वाजवायचं. मान वर करून कधी बोललं नाही. त्याला म्हटलं दादा नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं आपल्या सरांनी आपल्याला शिकवलं आहे, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुला शोभल असं काम देतो. तो म्हटला मी तू देईल ते काम करेल, पण मला मान वर करून बोलता येत नाही. त्याला म्हटलं मानच वर करायची नाही, 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. म्हटलं मी आयुष्यभर हेच करत आलोय. म्हणलं नाटकात पण हेच करायचं. नाटक सुरू झालं. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय, फक्त भीमाला माहित नव्हतं. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी, आणि दुर्योधनाचं दुःशासनाचं काय चाललंय. दुर्योधन दुःशासन वस्त्रहरणारा पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. ते दुर्योधन प्रचंड घाबरलेला. दुर्योधनाला म्हटलं तू पुढं हो, फक्त द्रौपदीच्या पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटलं. भीमाला म्हटलं लका गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीमानं अशी गदा फिरवली, म्हटला मागे काय घडलं ते घडलं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे, तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं. आता म्हटलं करावं काय? आमच्या दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती. आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू. हल्ली आपण बघतो साहेब कुणी कुणाची मदत घेत, आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय. आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो, आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली, फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरलं. त्याला म्हटलं शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना. त्यानं जी गदा उचलली, द्रौपदी एकीकडं विग एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं नाटक, नाटकाचा कार्यक्रम झाला, आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितली. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटलं. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या वर्षी नाटक झालं, हे पोरग लीड रोलला असायचं, आणि आम्ही 2-4 जणांनी ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं. इथं बसलेली सगळी माणसं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. कधीतरी मान उंच करा आणि थोडंसं धाडस दाखवा, आयुष्य खूप सुंदर आहे. आता शेवटचे 2 मिनिट घेतो. हे आयुष्य परत कधीच मिळणारं नाही. आणि देव किती सुंदर वागलाय हो. जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी देत नाही. समजा जाण्याचे संकेत जर 9 मिनिट आधी मिळाले असते तर, किंवा 9 महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलं, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. निसर्गाचे 2 नियम आहेत. येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. म्हणून जगून घ्या, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा. पोरांच्या शिक्षणासाठी महिनाकाठी एखादे 400-500 रुपये पुस्तकांना वगैरे खर्च, काही बिघडत नाही. योग्य ठिकाणी देण्याची दानत ठेवा. पोरांना योग्य चांगल्या कार्यक्रमांना घेऊन जा, चांगल्या व्याख्यानांना, कीर्तनांना, प्रवचनांना, चांगल्या चित्रपटांना मुलांना घेऊन जा. सॅम बहादूर पिक्चर बघितला का? सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरती आलेला.
काय चित्रपट आहे? असे चित्रपट पोरांना दाखवा हो. त्या सॅम बहादूर मधला एक प्रसंग बघितला. एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग सिनियर ऑफिसर त्या ज्युनियरला शिक्षा देतात की तू मला सॅल्यूट केला नाही ना, तुला आता पनिशमेंट आहे, तू 1000 वेळा मला सॅल्यूट करायचा. तो ज्युनियर सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते आणि तिथून माणिकशॉ चाललेले असतात. माणिकशॉ थांबतात आणि विचारतात, हे काय चाललंय? तो सिनियर सांगतो, यानं मला सॅल्यूट केला नाही, मी त्याला पनिशमेंट दिली आहे, यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचा. माणिकशॉ म्हणतात, आर्मीमध्ये शिस्त असते, शिस्तीशिवाय आर्मी चालत नाही. तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे, यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण आर्मीमध्ये दुसरा पण एक नियम आहे. म्हटले काय? सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूटनच करायचा असतो. ते 1000 वेळा सॅल्यूट करल, पण ते स्वीकारताना तुम्ही 1000 वेळा सॅल्यूट करायचा. काय जगली होई माणसं, हे पोरांना दाखवा. माणिकशॉ जेव्हा ऍडमिट होते आर्मी हॉस्पिटलमध्ये आणि देशाचे राष्ट्रपती होते अब्दुल कलाम साहेब. कलाम साहेब त्या दौऱ्यावर असताना त्यांना कळलं की माणिकशॉ इथे ऍडमिट आहेत. भेटायला गेले. कॉटवरती झोपून होते, हलताही येत नव्हतं. तिथे एक छोटासा स्टूल मांडला आणि त्या स्टूलवरती जाऊन कलाम साहेब बसले. विचारपूस केली आणि जाताना माणिकशॉंना म्हटले, फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात, काही तक्रार असेल ना मला नक्की सांगा. काय उत्तर द्यावं माणिकशॉंनी? ते म्हटले, प्रेसिडेंट, माझी एकच तक्रार आहे. म्हटले काय? देशाचे प्रेसिडेंट समोर उभे असताना फील्ड मार्शल माणिकशॉ आत्ता उठून उभं राहून तुम्हाला सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. आपण कधी सांगायचं पोरांना? हे चांगले चित्रपट येतात, चांगले चित्रपट दाखवा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या व्याख्यानांना, कीर्तन प्रवचनांना घेऊन जा, चांगल्या माणसांसोबत आपल्या लेकराबाळांची ओळख करून द्या, त्यांच्या गाठी बिठी घालून द्या. एखादा चांगला उद्योजक व्यावसायिक असेल त्याची आणि पोराची कधीतरी भेट घालून द्या. एखाद्या अधिकाऱ्याकडे घेऊन जा, साहेब तुम्ही कसा अभ्यास केला, जरा सांगा, जरा बोला. प्रत्येक गोष्टीत यश मिळेलच असं नाही. संकट येतील, पण त्या संकटांच्या समोर छाती काढून उभं राहण्याचं धाडस आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण करतो का? छोट्या छोट्या संकटांनी पोरं गर्भगळीत व्हायला लागली. अहो, पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर समजलं तो पुणे, आता पोलिसांनी कारवाई केली, 2500 किलो ड्रग्ज सापडलं. आणि पुण्यात गेलेली पोरं कोण आहेत? तुमची माझी खेड्यापाड्यातली पोरं जाऊन आज तिथे शिक्षण घेत आहेत. 2500 किलो ड्रग्ज जर पुण्यात सापडत असेल, पोरांच्या आजूबाजूला अनेक प्रलोभन आहेत, पोरांच्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, याच्यापासून त्यांनी बाजूला राहावं असं वाटत असेल तर चांगल्या गोष्टी पोरांच्या समोर मांडायला नकोत का? त्या पोरांच्या समोर मांडाव्यात, यासाठी सातत्यानं प्रयत्न करा. म्हणून जाताना मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, मुलांच्या वरती आसूड घेऊन त्यांच्या पाठीमागे राहून आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाहीत. त्यांच्या हातात चांगल्या गोष्टी देऊन, एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी नव्यानं क्रिएट होते का? ती डिस्ट्रॉय होते का? ती क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होते. आता ही पोरं इथं उड्या मारतायत, हातपाय बांधून त्यांचं उड्या मारणं नाही बंद करता यायचं. तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जावं लागेल. माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय का? तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जावं लागेल, त्याला सांगावं लागेल इथे उड्या मारणं योग्य नाही, आता बाहेर उड्या मार, मी बघते. तुम्ही त्यांच्या एनर्जीला डिस्ट्रॉय करू शकत नाही, तुम्हाला डायव्हर्ट करावं लागेल त्या एनर्जीला. एखादं पोरग जोरजोरात ओरडतंय, तोंडात बोळा घालून तुम्हाला त्याचं ओरडणं बंद नाही करता यायचं. त्याला सांगावं लागायचं, ओरडायचंय ना, हां जरा सुरात ओरड, मी सूर लावतो. कदाचित लोक म्हणतील तू गातोय. एखादं जोरजोरात शिव्या देत आहे, हाणून मारून त्याच्या शिव्या देणं नाही बंद करता यायचं. त्याला सांगावं लागेल, बाबा इथं नाही बरं का, थांब आपण देऊ ना, पण कोणत्या, कशा, कुठे, कधी, याचं काहीतरी प्लॅनिंग करूयात. मुलांच्या एनर्जीला डायव्हर्ट करण्याचं स्किल पालक म्हणून तुम्हाला मला आत्मसात करावं लागेल. आणि तर आपण या मुलांना काहीतरी उज्ज्वल भविष्य देऊ शकू. याच पोरांच्या खांद्यावरती मशाली ठेवून आपण भारताला महासत्ता करण्याचं स्वप्न बघतोय. या पोरांच्या हातात काय द्यायचं, या मुलांना कशा पद्धतीनं घडवायचं, पालक शिक्षक म्हणून तुमची माझी जबाबदारी काय आहे, मला वाटतं याचा विचार करा. तुमच्यापैकी जर कोणी शिक्षक असेल तर शेवटचे 2 मिनिट मला शिक्षकांसाठी बोलायचं. शिक्षकांसाठी मला एवढंच सांगायचं आहे, पालकांनी मोठ्या आशेनं मुलं तुमच्या स्वाधीन केलेली आहेत. पालकांनंतर किंवा पालकांहूनही काकणभर जास्त पोरांचं शिक्षकांवरती प्रेम असतं. आजही आपल्याला प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक आठवतात की नाही? काय सुंदर करिअर आहे हो शिक्षक म्हणून. या सगळ्या पोरांचं भविष्य तुमच्या हातात आहे. मनापासून काम करा. मी जेव्हा स्वच्छता अभियानात काम करायचो, शाळेत जायचो, मुलांना सांगायचो स्वच्छ राहा, तिथल्या शिक्षकांना भेटायचो आणि त्या शिक्षकांच्या
शिक्षकांना सांगायचो, हे गव्हर्नमेंटनं दिलेले स्वच्छतेचे 6 संदेश आहेत, शाळेत लावा, मुलांकडनं पाठ करून घ्या आणि नुसते पाठ करून घेऊ नका, मुलांना स्वच्छ राहायला शिकवा, असं आम्ही बोलायचो शिक्षकांसोबत. एका शिक्षिकेनं इतकं मनावर घेतलं, दुपारच्या सुट्टीत जेवणाचा डबा उघडायच्या आधी सगळ्या पोरांना शिक्षिका सांगायच्या, चला हात धुवा. स्वतः बादली भरून पाणी आणायच्या, मग न त्या पोरांच्या हातावरती ओतायच्या. प्रत्येक पोराला त्या बाईंनी हात धुवायला शिकवलं. एक पोरग जरा उन्हाळ होतं, हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं आणि गडबड अशी झाली, हात धुवायचं आणि बाईंच्या पदराला पुसायचं. बाई म्हणल्या, कुठून अवदस सुचली आणि याला हात धुवायला शिकवलं. बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या, सर एक पोरग हात धुवायचं नाही, 8 दिवसापासून ते हात धुवायला शिकलंय, पण गडबड झाली आहे, ते माझ्या पदराला हात पुसतंय, सगळी साडी खराब करतंय आणि ऐकत नाही. मुख्याध्यापक म्हटले, बाई काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलूयात. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला शाळेत बोलवलं आणि आईला विचारलं, का हो तुमचा मुलगा रोज जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो का? आई म्हटली, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले बघते, रोज हात धुतो. आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन, टॉवेल, रुमाल काही ठेवलेलं असतं? आई म्हणली, कशाचं नॅपकिन आणि टॉवेल साहेब, तिथं रांजणावर हात धुताय आणि माझ्या पदराला येऊन हात पुसताय. मुख्याध्यापकांनी विचारलं, आई आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? म्हणे, हो आणखी एक बदल झालाय. मी शाळेत जायला निघाले, मी शेतावर जायला निघाले का पोरग माझ्याकडे पळत पळत येत आहे आणि म्हणते, आई तू असा शेतावरती जाताना पदर कमरेला खोचून जाते, असा पदर कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा टापटीप पिन करून येतात तशी पिन करून शेतावर जायचं. माझे केस विस्कटलेले असायचे, कधी आंबाडा बांधलेला असायचा. माझं पोरग मला म्हणते, आई असा आंबाडा नसतो बांधायचा. आमच्या बाई कशा छान विणी करून येतात तशी विणी करून शेतावरती जा. तेव्हा ते मुख्याध्यापक त्या बाईंना म्हटले, बाई तुम्ही किती नशीबवान आहात, हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय करिअर असेल हो मला सांगा. म्हणून शिक्षकांनी मुलांच्या जडणघडणीसाठी मनापासून काम करा. चितळे मास्तर नावाचं एक प्रकरण आहे, पु ल देशपांडेंनी लिहिलं. चितळे मास्तर एक सांस्कृतिक भवन उभारावं रिटायरमेंट नंतर, त्यासाठी देणगी गोळा करत होते. आपल्या विद्यार्थ्यांकडे जायचे आणि त्यांना सांगायचे की आपण शाळेत असं सांस्कृतिक भवन उभारतोय. चितळे मास्तरांची सवय होती, दुसऱ्या वर्गात शिकवायला निघाले म्हणजे वर्गात येतानाच चपला बाहेर काढायचे आणि मग वर्गात यायचे. आणि तास संपला आणि दुसऱ्या वर्गात जायला निघाले का बहुतेक वेळा चपला ह्याच वर्गात विसरायचे आणि तशीच पुढे निघून जायचे. एखादा विद्यार्थी त्या चपला उचलायचा, गुरुजींच्या मागं मागं दुसऱ्या वर्गात जायचा आणि चितळे मास्तर म्हणायचे, अरे रामाच्या पादुका भरतानं 14 वर्षे सांभाळल्या, तुला माझ्या तासभर तिथं सांभाळता आल्या नाही, आला माझ्या मागे. आणि जेव्हा ते देणगी गोळा करत होते, मुंबईला एका विद्यार्थ्याकडे गेले, गप्पा मारल्या आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे मास्तर जेव्हा जायला निघाले तेव्हा आपल्या चपला वरच्याच मजल्यावरती विसरून आले. मोटारीमध्ये गुरुजी बसणार, विद्यार्थ्याचं लक्ष पायांकडे गेलं आणि म्हटले, मास्तर परत चपला विसरले, थांबा मी घेऊन येतो. विद्यार्थी पळत पळत वरती जातो, गुरुजींच्या चपला घेऊन खाली येतो. आणि पु ल देशपांडेंनी त्या कथेचा समारोप इतका सुंदर केलाय. पु ल देशपांडे म्हणतात, त्या विद्यार्थ्याला चपलांच्या ढिगांमधून चितळे मास्तरांच्या चपला शोधणं फारसं अवघड गेलं नाही, कारण ज्या चपलांचे तळवे सगळ्यात जास्त घासलेले त्याच मास्तरांच्या असल्या पाहिजेत हे समजून त्यानं त्या चपला उचलल्या. काय डिवोशन होतं शिक्षकांचं. विद्यार्थ्यांच्या प्रती शिक्षकांचं सुद्धा हे डिवोशन असलं पाहिजे. आणि म्हणून पोरांच्या भविष्यावरती बोलत असताना कुणीही असं भविष्य प्रेडिक्ट करू शकत नाही की असं 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 होऊ शकेल, पण त्यांना पोषक वातावरण निर्माण करणं पालक, शिक्षक, समाज आपल्या सगळ्यांची ती नैतिक जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी काय ठेवायचं याचाही विचार करा. येणाऱ्या पिढ्यांसाठी फक्त पैसे कमवू नका. शेवटचा 1 मिनिट घेतो. नाहीतर खूप पैसे असतील पण मुलांकडे आरोग्य शिल्लक नसेल. मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या. आज अशी परिस्थिती आहे, कुठेही गेलं तर पाण्याची बॉटल असते कोणत्याही कार्यक्रमात. मला आठवते, मी जर गावाकडे गेलो ना, पाणी प्यायचं होतं म्हणून बाटलीचा विषय काढला. गावाकडे जर मी गेलो, गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवते पवारसाहेब. तुम्ही सगळेजण नदीला असे गुडघे टेकून पाणी पिलेलं आठवते की नाही? वाळू बाजूला करायची आणि झऱ्याला तोंड लावायचं. आता कोणत्या नदीला तुम्ही पाणी पिऊ शकता का? प्रत्येक
म्हणजे इतकडं निसर्गाला नेऊन ठेवलं ना आम्ही. पोरांसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगला निसर्ग शाबूत ठेवणं ही सुद्धा पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. आज प्रत्येक कार्यक्रमात पाण्याची बॉटल आहे. मला आठवतंय पूर्वी जर व्याख्यानाला गेलो, टेबलवर तांब्या, तांब्यावर फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र राहिले का? फार फार तर सुपारीन साखर पुड्यात असेल. काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगतील, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. झाडं लावा, वाढवा. शाळेत झाडं असली पाहिजे, घराच्या बाहेर असली पाहिजेत. आम्ही झाडं लावली, पण निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून लावली. वाढदिवसाला झाड लावायचं, पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, झाड गायब. कुणाला फसवतोय आम्ही? सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. कुणाला फसवतो आम्ही सगळे? मला वाटतं निसर्गाच्या संदर्भात आम्हाला जागृत राहता येईल का ह्याचा विचार करा. आणि माणूस एकमेव प्राणी आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाही. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळू नये. माणूस एकमेव आहे, जुळूनच घ्यायला तयार नाही. एक तरी कावळा ताई तुम्ही ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय आणि टेन्शनमध्ये आलाय आणि घिरट्या घालतोय. उद्यापासून डाएट 2च 10वे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? निसर्गासोबत जुळून घ्या. आणि ज्या ज्या पोरांची परिस्थिती थोडीशी नाजूक असेल त्यांच्यासाठी सांगून मी थांबतो. अजिबात रडायचं नाही, लढायचं. तुम्ही गरिबीत जन्माला आला ही तुमची चूक नाही, पण तुम्ही जर गरिबीत मेलात तर ती मात्र आपली चूक आहे. मिर्झाराजेसोबत तह झाला, 23 किल्ले दिले मिर्झाराजेंना. आणि औरंगजेबाला भेटायला जाताना शिवाजीराजे एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. आणि मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले का असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत जिंकणं बघितलं, आतापर्यंत यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्यासोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा. पण माहित होता आत्ता हात दिलेत, गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, या मातीनं जगाला शिकवावं. आज आपण संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आपल्या पोटी जर चांगली पोरं जन्माला यावीत असं वाटत असेल, त्यांनी चांगलं कर्तृत्व करावं असं वाटत असेल, वेळ द्या, संस्कार द्या आणि त्यांच्यासाठी काय करायचं याचा थोडासा सारासार विचार करा. मुलांनी आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा, आपल्या आईवडिलांना आनंद वाटेल असं काय करता येईल याचा विचार करा. मी ज्या घरात राहिलो ना पुरींनो, आमचं घर पत्र्याचं होतं आणि पत्रा असा होता आमचा, वर हात केला का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. लवंगी फटाकड्याचा जर पुढा आणला ना, अख्खी लड कधी एकखटी वाजवली नाही. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. आकाशकंदील कधीच विकत आणला नाही. ताईनं खराट्याच्या काड्या आणायच्या, दादानं रंगीत कागद आणायचा, आईनं खळ करून द्यायची, आकाशकंदील तयार करायचा. झेंडावंदनला जसा झेंडावर जातो तसा आकाशकंदील वरती वरती जायचा. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या मोठ्या बहिणीच्या हातात द्यायचे, म्हणायचे, कावेरी गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग मला द्यायची, छोटा भाग स्वतःला ठेवायची
आणि मोठा भाग मला द्यायचे. चॉकलेट छोटं होतं पण आभाळ्या एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. म्हणून या गोष्टी, हा संस्कार आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करा. जाताना इतकंच सांगतो, आयुष्य खूप गोड आहे आणि त्या गोड आयुष्याचा आनंद घ्या. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं. त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही. जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगायचे. कबीरांचा दोहा आहे, देस देस के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. जरा दमन घ्या, जरा वेळ काढा. परवा एक जण मला म्हटला, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. आम्ही जगतो कशासाठी? नाही, मला यायचं होतं बरं का, पण वेळच मिळाला नाही. असं करू नका. वेळ काढा, स्वतःच्या जगण्यावरती लक्ष द्या. श्वासासाठी माणसांना मी धडपडताना बघितलेलं आहे. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? ऐकलंय का? हृदयरोग तज्ज्ञ. त्यांच्या पत्नी अलका मांडके भूलतज्ञ. दोघंही पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजला शिकले आणि पुढे जाऊन हे हृदयरोग तज्ज्ञ झाले आणि अलका मांडके भूलतज्ञ झाल्या. एक दिवशी प्रवासात असताना हसत हसत नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका, हजारो ऑपरेशन केले, बाळासाहेब ठाकरेंची शस्त्रक्रिया पण मी केली, कधी जर मलाच अटॅक आला तर? कोणत्या बाईला असं बरं वाटतं का नवऱ्यानं बोललेलं? पटकन तोंडावर हात ठेवला, नीतू असं बोलू नये. डॉक्टर म्हणतात, असं कुठं लिहिलंय का डॉक्टरला अटॅक येत नाही? मला आला तर? अलका मांडके म्हटल्या, तूच सांग मग काय करायचं. नीतू मांडके म्हटले, अँजिओप्लास्टी करावी लागली, अमुक अमुक स्टेन वापर. जर बायपास करावं लागलं, अमुक अमुक तज्ज्ञाला बोलव. आणि जर हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं, तुर्तास इथे करू नको, नंतर बघूयात काय ते. आणि हसत हसत नीतू मांडके म्हटले, अलका, ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात, मला आयुष्यातही वाटलं नव्हतं असा प्रसंग कधीतरी फिरून येईल. एक दिवशी फोन आला, अलका, छातीत चमक आली आहे, जवळ हिंदुजाला मी ॲडमिट होतोय, जिथे असशील तिथून ये. अलका मांडकेंनी सगळी कामं ठेवली, हिंदुजाला पोहोचल्या. ज्या हातांनी हजारो ऑपरेशन केले, हजारो लोकांचे प्राण वाचवले, ते नीतू मांडके हिंदुजाच्या दारात पोहोचले. गाडीतनं खाली उतरले, वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव. ICU मध्ये नेलं. हजारो ऑपरेशन करणारे नीतू मांडके लहान मुलासारखे स्ट्रेचरवरती होते, डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा ते करा. तेवढ्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि नीतू मांडके म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. नीतू असं बोलू नको. ऑपरेशनची तयारी झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. पुढचे 3 दिवस जगभरातले डॉक्टर येत होते, फोनवर बोलत होते, हजारो लोक भेटायला येत होते, श्वासासोबत नीतू मांडके झगडत होते. 3ऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकाराच्या झटक्यानं गेले. देस देस के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी. एकदा निरोप आला, सगळ्यांना जावं लागतं. जे क्षण आनंदानं आहेत ना, त्या आनंदानं जगायला शिका. म्हणून मी नेहमी सांगतो व्याख्यानात, हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय, हसलेच नाहीत. हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का? बरं, हसायला काय पैसे द्यावे लागतात का? बरं, माणसालाच हसता येते ताई, जनावरांना हसता येतं का? तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्ही सगळेजण आलात, मला ऐकलत, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. चंद्रपूरकरांनी हे प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमच्या ऋणात राहणं मी पसंत करेल. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.